महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुःख आहे मध्यमवर्गीय पोरांचं. अच्छा. आई वडील अकाउंटला पैसे टाकतात त्यामुळे त्याची किंमत नसते. पुण्यात आल्यावर मला कळालं की अरे आपली अवकात काय. आणि त्यावेळेस मग चेक झालं ना, क्रॉस चेक ना, लिटमस टेस्ट झाली. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरला तर तुम्ही 4 वर्ष सस्टेन पाहिजे. तुम्ही एकाच वर्षात निर्णय नाही घेऊ शकत की मी जे करतोय ते चुकीचं की बरोबर आहे. तुम्हाला 4 ट्रॅकवरती येण्यासाठी 4 वर्ष हा वर्ल्ड वाईड. मला ते पुरस्कार नको, मला काहीच नको. म्हणलं माझं काम बंद पडायला लागलं. त्यावेळेस पहिल्यांदा मी 40,000चे कपडे घेतले. म्हणजे मला इतका दबाव आलता. 40,000चे कोट बीट आणि 4 कोट घेतले, तसले 2 कोट कपडे काय. आणि मी त्यावेळेस मला कळालं की व्हॉट इज मिनिंग ऑफ ड्रीम्स. ड्रीम्स काय असतात, व्हिजन म्हणजे काय. मानव जातीला टिकवायचं असेल तर सेल्फ सस्टेनेबल बिझनेस कसे पाहिजे. ओके. मानव जातीला जर मजबूत व्हायचं असेल तर छोटे छोटे उद्योजक कसे क्रिएट चालतील. त्यावेळेस माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं की मी वापस गेल्यावर 1,000 लोकांना entrepreneur बनवतो. ओके. सगळ्यात मोठं असते जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आपल्याला डायरेक्ट काही येऊ देत नाही. येऊन मला काही शिवाजी महाराजांनी दिले नाहीत पैसे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी काय मला दिले नाही म्हणले इधर घाल कपडे. त्यांनी मला काय दिलं, तर त्यांनी मला स्वाभिमान दिलं, स्वाभिमान लढायची ताकद दिली. एकंदरीत सर तुमच्यासाठी एंटरप्रेन्युअर म्हणजे नक्की कोण किंवा एंटरप्रेन्युअरची व्याख्या काय. एंटरप्रेन्युअर हा शब्द मला असं वाटतं महाराष्ट्रात शो करायला मी सगळ्यात मोठा कारण तो गणपती असायचा. आणि तो गणपती म्हणजेच एंटरप्रेन्युअर. तो गणपती म्हणजे काय करायचा की स्पष्टपणे सांगू शकतो की एंटरप्रेन्युअर म्हणजे भारतातला महाराष्ट्रातला जो शेतकरी शेतात काम करतो तो प्रत्येक शेतकरी हा एंटरप्रेन्युअर आहे. त्याचं कारण एक आहे